मी सचिन खानेकर, सचिन लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण तामिळनाडूच्या राजकारणातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत। पश्चिम बंगालमध्ये 55 वर्षांचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री झाले आणि तामिळनाडूमध्ये 51 वर्षांचे सुपरस्टार विजय मुख्यमंत्री झाले। विजय थलपती म्हणजेच जोसेफ विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ राज्यपालांच्या उपस्थितीत घेतली। तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच विजय यांच्या रूपाने ख्रिश्चन मुख्यमंत्री मिळाला आहे। विजय मुख्यमंत्री झाल्यामुळे तामिळनाडूमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे। तामिळनाडूमध्ये सरकार बनवण्यासाठी 118 जागा जिंकणं गरजेचं होतं। विजय यांची पार्टी TVKकडे 108 जागा होत्या। त्यांना काँग्रेसने 5 आमदार, CPIने 2 आमदार, CPMने 2 आमदार आणि VCKचे 2 आमदार असं समर्थन दिलं। त्यामुळे त्यांचा बहुमताचा आकडा 119 असा झाला। काँग्रेसने त्यांना पहिल्यांदाच सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही अटीविना बाहेरून समर्थन देण्यासाठी तयार आहोत। त्यानंतर CPI, CPM आणि VCK यांनीही विजय यांना पाठिंबा दिल्यानं त्यांना मुख्यमंत्री बनण्यासाठी मार्ग मोकळा झाला। तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच ख्रिश्चन मुख्यमंत्री झाला आहे। आपल्या पूर्ण प्रचारामध्ये त्यांनी ख्रिश्चन असल्याची गोष्ट कधीच लपवली नाही। ते प्रचारादरम्यान आपलं पूर्ण नाव लोकांना सांगत होते। वर्ष 2011च्या जनगणनेनुसार तामिळनाडूची लोकसंख्या 7 कोटींच्या आसपास आहे। त्यातील 87% लोकसंख्या हिंदू आहे, 6% लोकसंख्या मुस्लिम आहे आणि 6% लोकसंख्या ख्रिश्चन आहे। तामिळनाडूमधील निवडणुकीत लोकांनी धर्म पाहून मतदान न करता तो एक लोकप्रिय अभिनेता आहे, त्यामुळे त्याची इमेज पाहून मतदान केले असे दिसून येते। विजय जर सामान्यपणे परंपरागत पद्धतीने राजकारणात आले असते आणि म्हणाले असते की मी ख्रिश्चन आहे तर त्यांना एवढं समर्थन मिळालं नसतं। परंतु ते एक सुपरस्टार आहेत आणि आपल्या देशात खेळाडू आणि अभिनेत्यांना धर्म आणि जातीपेक्षा वेगळं पाहून लोक आपला नायक मानतात आणि त्याचाच फायदा विजय यांना झाला। तामिळनाडूमध्ये विजय यांना समर्थन दिल्यामुळे काँग्रेस आणि DMK यांचे संबंध पण बिघडले आणि आता त्यांच्यातील मतभेद सार्वजनिक होऊन रस्त्यावर ते एकमेकांना भिडले आहेत। DMK आणि काँग्रेस यांच्यामध्ये रस्त्यावर हाणामारी झाली आहे। सध्या DMKचे कार्यकर्ते हे काँग्रेसचा झेंडा पण पाहू इच्छित नाहीत। DMK आणि काँग्रेस यांनी एकत्र विधानसभेची निवडणूक लढवली आहे, पण दोन्हीही एकमेकांच्या सहयोगी पार्टी आहेत। दोघे कायम एक दुसऱ्याचं समर्थन करत आलेले आहेत, परंतु आता यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे। त्यांच्यात वाद यामुळे सुरू झाला की DMKला न विचारता काँग्रेसने विजयला समर्थन केले। DMKचं असं म्हणणं आहे की काँग्रेसने विजयला समर्थन देऊन तामिळनाडूच्या जनतेचा अपमान केला आहे, तामिळनाडूच्या जनतेला धोका दिला आहे। जर त्यांना समर्थन द्यायचं होतं तर त्यांनी पहिले DMKला विचारात घ्यायला हवं होतं, कारण DMK तामिळनाडूत त्यांचा सहयोगी पक्ष आहे। DMK आणि काँग्रेस यांचे संबंध एवढे बिघडले की DMKचे सांसद काँग्रेसच्या सांसद सदस्यांबरोबर संसदेत शेजारी बसण्याला विरोध करत आहेत। DMKने अशी मागणी केली आहे की त्यांची आसन व्यवस्था काँग्रेसपासून वेगळी केली जावी। जोसेफ विजय म्हणजे विजय थलपती हे ज्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसले आहेत, 13 वर्षापूर्वी त्याच खुर्चीत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना अपमानित करून त्यांची भेट नाकारली होती। 13 वर्षांपूर्वी विजय यांचा थलैवा नावाचा चित्रपट रिलीज होणार होता। त्या चित्रपटाची टॅगलाईन होती टाईम टू लीड, म्हणजे नेतृत्व करण्याची वेळ आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांनी या गोष्टीची दखल घेतली। त्यांना विजय यांची वाढती लोकप्रियता आणि राजकारणातील दिसणारा रस याविषयी भीती वाटू लागली होती। त्यावेळी विजय यांचा चित्रपट रिलीज झाला तर चित्रपटगृह बॉम्बने उडवून देऊ अशा धमक्या येऊ लागल्या व त्या धमक्यांचा फायदा उचलून जयललिता यांनी त्यांच्या चित्रपटावर बंदी आणली। चित्रपट रिलीज न झाल्यामुळे चित्रपटाच्या प्रोड्युसरचं आणि विजय यांचं मोठं नुकसान होणार होतं। ते टाळण्यासाठी विजय यांनी मुख्यमंत्री जयललिता यांची भेट घेण्याचं ठरवलं।
ते त्यांच्या ऑफिसमध्ये भेट घ्यायला गेले असता त्यांना बरेच तास बाहेर ताटकळत बसवून ठेवण्यात आलं आणि शेवटी भेट नाकारण्यात आली. त्यानंतर विजय यांनी एक व्हिडिओ शेअर करून भावनिक आवाहन केलं. त्या प्रयत्नांना त्यांना यश आलं, परंतु त्यांना त्यांच्या चित्रपटाची टॅगलाईन मात्र बदलावी लागली व त्यानंतर त्यांचा चित्रपट रिलीज झाला. 2013मध्ये ही घटना घडली होती. आज तब्बल 13 वर्षांनी ज्या खुर्चीसमोर अपमानित व्हावं लागलं, त्याच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसण्याचं भाग्य विजय यांना स्वकर्तृत्वामुळे लाभलं. विजय यांनी प्रचारादरम्यान जनतेला मोठमोठी वचने दिली आहेत. त्याची पूर्तता करणं त्यांच्यासाठी म्हणजे तारेवरची कसरत आहे. त्यांचे हे पाठिंब्याचे सरकार किती दिवस स्थिर राहील हे आता येणारा काळच ठरवेल. आमची ही माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटद्वारे आम्हाला कळवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकर यांच्यासह आपली रजा घेतो. नमस्कार.